24 आवाज सत्याचा। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे बालमटाकळी ते कांबई या शेत रस्त्यावरील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेने भर टाकून अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता। तसेच शेवगाव गेवराई राज्यमार्गावरून कांबी रस्त्याकडे जाणाऱ्या ओढ्याच्या रस्त्यावरील झालेल्या अतिक्रमणाच्या हद्दी व खुणा निश्चित करून झालेलं अतिक्रमण 1 महिन्याच्या आत काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचं लेखी निवेदन नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिल्याने ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे यांनी आपले 2 दिवस चाललेला आमरण उपोषण मागे घेतलं होतं, परंतु महिन्याभरात काम न झाल्यास केव्हाही आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला होता। उपोषण करून 1 महिना होत असून देखील प्रशासनाने ओढ्याचा रस्ता व कांबी रस्त्यावरील झालेलं अतिक्रमण अद्यापही काहींनी काढलं नसल्याने अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करावं, अन्यथा केव्हाही निवेदन न देता शेवगाव गेवराई राज्यमार्गावर आंदोलन करणार असल्याचं श्याम राजपुरे सह शेतकऱ्यांनी म्हटलं असून होणाऱ्या कारवाईस प्रशासनास जबाबदार धरलं जाईल असं ते म्हणाले। जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। रामकृष्णारी, मी श्याम अशोक राजपुरे, बालमटाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथून मी 1 महिन्यापूर्वी उपोषणाला बसलो होतो। तर कांबी रस्त्यातील वड्यासाठी उपोषणाला बसलो होतो। तर त्या 1 महिन्यापूर्वी मला शासनाने अतिक्रमण काढून देऊन अशी मला शासनाने लेखी आश्वासन दिलं होतं। ते आश्वासन शासनाने आणखीनही पूर्ण केलेलं नाही। मी कोणत्याही क्षणी मी रस्ता रोकोन करू शकतो न शासनाला माहिती देता। मी शासनाने याची दखल घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो। आणि रामकृष्ण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.